आज होता शेवटचा दिवस, गणपती विसर्जनाचा दिवस. सगळ्या बिल्डिंगमधली मुलं, माझ्या मैत्रिणी सगळ्या मिळून आम्ही गणपती विसर्जनाला निघालो. सगळी मुलं चालत चालत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत म्हणत सगळी मुलं खूप छान पद्धतीत टाळ वगैरे वाजवून आम्ही गणपती विसर्जन केलं. DJ वगैरे आम्ही काही लावलं नव्हतं. आम्ही गाणी म्हणतच सगळीजणं चाललो होतो. हा छोटा गणपती आहे जो मुलांनी पार्किंगला बसवला होता वर्गणी काढून. त्यांच्यासाठी सगळं काही पॉसिबल नसतानाही त्या मुलांनी छोटंसं का होईना त्यांच्या परीने एक छोटंसं पूजा केली होती गणपतीची. आम्ही अशा आणि मग गणपती बाप्पाला विसर्जनाला घेऊन निघालो. चालत चालत गाणी म्हणत म्हणत टाळ्या वाजवत आम्ही गणपतीला विसर्जन करायला आलो. आमच्या इथे बस स्टॉपलाच गणपती विसर्जनाची सगळी सोय केली होती. छान असे टेबल वगैरे मांडून आरतीचं सगळं सामान ठेवून त्यांनी ते कुंडे बनवले होते विसर्जनासाठी. मग अशा पद्धतीने आरती केली. तुम्ही बघू शकता किती बिल्डिंगमधली सगळी मुलं आली होती आमच्यासोबत. मग गणपतीचे सगळं हार, वस्त्र जे काही होतं ते त्या लोकांनी काढून घेतलं. विसर्जनाच्या पाण्यामध्ये काहीही जाणार नव्हतं. ते सगळं काढण्याची टाकण्याची सगळी सोय होती. मग सगळी मुलं हळूहळू पाया पडली. आम्हीसुद्धा पाया पडून घेतलं आणि मग खूप भावूक झालं होतं मन. गणपती बाप्पाला असं वाटत होतं की जाऊच नाही. वीरू तर रडत होता. तो म्हणत होता, "आई बाप्पा का जातो, का जातो?" मग त्याला समजून सांगितलं की गणपती बाप्पा त्याच्या आई बाप्पाकडे जातो. तेव्हा तो शांत झाला. अखेर गणपती बाप्पा विसर्जनाचा दिवस.